अगदी मॅच सुरू होते. पहिला चेंडू हलक्यात लॉफ्ट केला. खेळाडू आहे मिड ऑफला रणधीर सुर्वे विनंती करेल आपल्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अप्रतिम बॅटिंग राहिली. 10 चेंडू तब्बल आपण पाहिलं तर 27 धावा मुकेश यांनी ठोकल्या आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याला सन्मानित केलं जात आहे. खूप छान. लॉफ करण्याचा प्रयत्न अगदी लॉंग ऑफला आहेत खेळाडू. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जागा सोडणार नाहीयेत. अंपायर पहिला चेंडू डॉट. येस. दुसरा चेंडू 1 रन आणि त्यानंतर आत्ताचा चेंडू 3 चेंडूचा खेळ झाला. थँक्यू सो मच. 2 चेंडूचा खेळ झाला. बॅटची टॉप एज होती. टॉप एज होती बॅटची. विकेट किपरच्या अगदी हाताच्या बाजूने चेंडू जातोय. बॅटिंग करते टीम ओमश्री टीम आणि ओमश्री टीमला आपण पाहिलं तर हॅट्रिक. प्रत्येक षटकाराला तब्बल 200 रुपयाचं प्राइज सन्माननीय किशोरभाई वराग साहेब यांच्या माध्यमातून हे प्राइज दिलं जाणार आहे. फलंदाजांसाठी हे प्राइज आहे. ओमश्री टीमसाठी एक चांगला सपोर्ट त्यांचा राहिला. अप्रतिम चेंडू हाताला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर ध्रुवेश पाटील यावेळी देखील थोडासा बाहेर ठेवला. एका बाजूला सुनील लांबोर डॉट चेंडू सातत्याने जात आहे. दुसऱ्या बाजूला किशोरभाई वराग साहेब यांनी सुनील लांबोरसाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं प्राइज लावलंय जरूर. मात्र गोलंदाजी करत असताना दुर्वेश पाटीलला आतापर्यंत चेंडू अगदी आपण पाहिलं तर अवे फ्रॉम दी बॉडी ठेवलेत. चांगली गोलंदाजी राहिली दुर्वेश पाटीलची. अचूकता वेग आहे. हाफ ट्रॅकर जाणून बुजून टाकला. शॉट आर्म पूल करत असताना डीप स्क्वेअर एक रिझन मध्ये चेंडू पडला. थोडा काटा बदलला चेंडूनं. जी ठेच लागते ना ती दगडानं लागते, डोंगरानं कधी नाही. आता तेच दिसलं. छोट्या दगडावरती चेंडू पडला. काटा बदलला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 3 या धावसंख्येवरती. ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे ऑपरेटर. झालेत ओमकार पाटील ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहिलं सुनील लांबोर, दुसऱ्या बाजूला आवेश. आवेशवरती जबाबदारी ठेवली आज आणि पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धाबा आल्या नाहीयेत कुठेतरी आपण पाहिलं तर जबाबदारी खांद्यावरती आता जास्त जड वाटत असेल, कारण की पहिली ओव्हर पॉवर प्लेची होती. हे विसरून चालणार नाहीये गुरु. जाणून बुजून हाफ ट्रॅक टाकला. खेळपट्टीच्या बरोबर मधोमध हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला, जेणेकरून फलंदाज बॅकफुटला जाऊन खेळेल आणि क्षेत्ररक्षक ऑलरेडी पॉइंट डीप पॉइंटला उभा केलाय. पॉइंटला उभा केलाय, कव्हरला उभा केलाय, एक्स्ट्रा कव्हरला उभा केलाय. सुनील लांबोर सध्या स्ट्राईक वरती येतोय. अगदी आमच्या किशोरभाई वराग साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सुनील लांबोर साठी प्राइज जरूर आहेत. षटकारासाठी आहे ते प्राइज. फटका चांगला, एक बाउन्स पडतोय आणि निघून जातोय सीमापार. डीप पॉइंटला येईल सुनील लांबोरच्या बॅट मधून खणखणीत चौकार.
टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 8 ऑन अ स्कोर कार्ड. पहिल्या चेंडूवरती अगदी 1 धाव आली आहे. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर धावा चौकार आला दुसऱ्या चेंडूवरती. डीप पॉइंटला चांगला फटका खेळून काढला. पुन्हा तेच करायचं होतं, पुन्हा तेच करायचं होतं. आता गोलंदाज हुशार ठरलाय. आम्ही पण कच्च्या गुरुचे छेले नाही आहोत. आमच्याकडे अनुभव आहे, आमच्याकडे आतापर्यंत प्रॅक्टिस आहे. आम्ही प्रॅक्टिस करून मैदानामध्ये दाखल झालोय. फलंदाजाचं मन ओळखलं, त्याच्या मनामध्ये काय चाललंय ग्राह्य धरलं, त्यानंतर चेंडूचा टप्पा बदलला. अवे फ्रॉम दी बॉडी ठेवला जातोय. सुनील लांभोरसाठी आपण पाहिलं तर गोलंदाजी चालू आहे आणि वेगळी मजा येते. ओमकार पाटील आणि सुनील लांभोर या दोघांमधली जी हमरातुमरी चालू आहे ना, जी रस्सीखेच चालू आहे, ती बघायला मजा येते. पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न. सुनील लांभोरच्या बाहेर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. ही मॅच ओम श्री विपक्ष पाम फायटर्स आहे. ही मॅच सुनील लांभोर विपक्ष ओमकार पाटील अशी चालू आहे. कोण कोणाच कमी नाहीये. एक चौकार आला की दुसरीकडून डॉट टाकला. हिट का जवाब पत्तर से देंगे, फोर का जवाब डॉट से देंगे. आणि असा खेळ चाललाय दोघांचा. बेस्ट ऑफ द बेस्ट. अप्रतिम सामना रंगलाय. हाफ ट्रॅकर फसला जातोय. लीडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट. सुनील लांभोरला अखेरीस फसवलंय. अप्रतिम सामना रंगला. हाफ ट्रॅकर अप्रतिम फसला कॅच गॅदर केली. जातोय. यष्ट्यांच्या मागे विजू मंडलिका यांची विकेट सामना रंगला. पाहिलीच ना ज्या पद्धतीने पहा चेंडू पडला, खेळण्याचा प्रयत्न हाफ कॅच गॅदर केले. अप्रतिम कॅचर. फसला खूप छान जातोय. कॅमेरामॅन आणि टेक्निकल टीम हा रिप्ले दाखवला. काय कॅच गॅदर केली आहे. सुनील लांभोरला सुरुवातीला त्रास दिला आणि त्यानंतर चले जाऊचा इशारा. किरण दाखल झालाय. पोलार्ड कधी येतो माहितीये, जेव्हा टीम संकटामध्ये असते तेव्हा किरण दाखल होतो. आशेचा किरण तो बोलू शकतो. एखाद्या खोलीमध्ये जेव्हा अंधार पडतो, आशेचा किरण येतो, सगळा अंधार दूर होतो, तसा किरण आहे पोलार्ड. जेव्हा जेव्हा किरण आलाय तेव्हा तेव्हा संकट मोचक बनून आलाय. संघाची धावसंख्या थांबली आहे. ब्रेक लावलाय 9 या धावसंख्येवरती. पोलार्डसाठी चेंडू गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर राईज झालाय. चांगली गोलंदाजी ओमकार पाटीलनं आज थांबवलंय. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा येतोय. विकेट किपरनं सांगितलंय वाईटच आहे, कारण की विकेट किपरला सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसते. तो आरसा आहे. यू नो एव्हरीथिंग. थोडीशी लाईन इकडे तिकडे झालीय. आणि काय अंपायरिंग राहिले कालच्या दिवसापासून संपूर्ण अंपायर पॅनलचं. सातत्याने पण कौतुक. आणि आपण पाहिलं तर अगदी संध्याकाळपर्यंत भरपूर उशीर त्यांना कालच्या दिवसामध्ये झालाय. लॉफ केलाय आडव्या बॅटनं. प्रेक्षकांच्या भेटीला जाईल. आईवा कॅच पकडली आहे. प्रेक्षकाला विनंती करेल, ज्याने आईवा कॅच पकडली आहे त्याने या आता धावत. आज दुसरा खेळाडू आहे ज्याने आईवा कॅच पकडली आहे. वॉट अ कॅच. पूर उशीर त्यांना कालची. हा पा रिप्ले. लॉफ केलाय. आडव्या बॅटनं प्रेक्षकांच्या भेटीला जाईल. एका हातानं कॅच पकडली आहे. आईवा कॅच पकडली. पुढे 17 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचते. या ओव्हरमध्ये
तर रितेश विचार केला तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 वाईड आलेत. आयबा कॅच घेतलेला प्रेक्षक काय स्वॅग मध्ये आलाय, सगळ्यांना हात मिळवत आलाय तो. फुल टॉस होता, लॉफ केला मिड विकेटला, डीप मध्ये 1 बाउन्स निघून जाईल, पुन्हा एकदा निघून जातोय 4 धावा. या ओव्हर मध्ये धावा आल्यात आणि अगदी टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचतीये 21 या धावसंख्येवरती. ज्यानं आयबा कॅच पकडली तो आमचा प्रेक्षक आला. मी विनंती करेल या सानपाडा क्रिकेटचा संपूर्ण लेखाजोखा ज्यांच्या माध्यमातून ठेवला जातो ते प्रल्हादजी ठाकूर साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही आयबा कॅच गिफ्ट देतोय. या काका या. टॉस होता, लॉफ केला मिड विकेटला, डीप बाउन्स निघून दानू शेळके आईबा कॅचचा मानकरी आहे. खूप छान. वाव, किती आनंदी, किती खुश आहे तो. सानपाडा प्रीमियर लीग ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 2चा खेळ संपला. टीमची टोटल आपण पाहिली तर 21 आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झाला. लेफ्ट हँडेड आपण पाहिलं ते एक नॅचरल स्विंग घेऊन अर्थातच भरत दाखल झाला ओव्हर क्रमांक 3 मध्ये. पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर टाकला, फलंदाजाला बॅकफुटला जाऊन खेळण्यासाठी भाग पाडलंय. बॅटच्या टॉप एजला डिक्लेअर मध्ये 1 धाव जाईल. आता डिक्लेअर मध्ये 1 धाव. ओहो, थांबावं लागेल कदाचित. थोडंसं आपण पाहिलं तर पाय थोडंसं आपण पाहिलं स्लिप झाला, थांबला तो चेंडू, टाकला नाहीये त्यानं. चांगला निर्णय, पुन्हा मागे जातोय, पुन्हा नव्यानं सुरुवात करतोय भरत, कॅप्टन या टीमचा. नाही चेंडू भरपूर वेगानं हाताळला, व्हाईट बॉल साठी जाईल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. एका बाजूला विचार केला तर ओम श्री टीम कालच्या दिवसामध्ये 1 मॅच जिंकली आहे. पहिली मॅच खेळला, पहिली मॅच जिंकला. पाम फायटर टीमला पहिल्या मॅच मध्ये थोडासा झटका भेटलाय पराभवाचा आणि आता ही मॅच त्यांच्यासाठी भरपूर महत्वाची आहे गुरु. या मॅच मध्ये ते 100% देण्याचा प्रयत्न करतील. लॉफ करण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड, मिड विकेटला खेळाडू आहे, चेंडू गॅदर करतोय, खाली पडलाय तो. 100% एफर्ट्स आपल्या टीम साठी देतोय. खूप छान. कमेंट पण दिले टीमला. बॅटिंग नाही भेटली तरी चालेल, गोलंदाजी नाही भेटली तरी चालेल, पण संघाच्या मैदानामध्ये खेळत असताना 1-1 धाव वाढवण्यासाठी जीवाचं रान करेल. 2 चेंडूचा खेळ झालाय, 24 धाव संख्या स्कोर कार्डवरती. अप्रतिम बोलका स्कोरर आमच्या सोबत जोडलाय, खूप छान माहिती पोहोचवतोय. सोडून दिला आई चेंडू, कदाचित वाईट प्लस वाईट +1. येस, थँक्यू अंपायर. आमच्या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. वाईट +1. टीमची टोटल अगदी 1 पुढे जाते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 27 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये भरतनं आपण पाहिलं तर पूर्णपणे चतुराईनं गोलंदाजी करतोय. जे हाफ ट्रॅकर आहे ते सातत्याने टाकतोय. तब्बल चेंडूचा खेळ झालाय. तिन्ही अभि देखील आपण पाहिलं तर बॅट फिरवली जाते. चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलला.
राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न राहिला आहे, थोडीशी साईड चेंज केली आहे, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला जातोय, तिथे यश भेटलंय भरतला. पाम फायटर टीम कडून गोलंदाजी करत असताना आयकॉन या टीमचा आपण पाहिलं तर कॅप्टन आहे. किरणला थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय मिड विकेट मध्ये. एक सिंगल धाव डीप मधून. किरण दुसऱ्या धावेसाठी जाणार नाहीये. फेकी चांगली अजूनही फेकला नाहीये आणि हीच थोडीशी दहशत दाखवली आहे. राज होता चेंडू हातामध्ये घेऊन अगदी धावत आला. दुर्वेश होता तिथे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचली आता 28 धाव संख्येवरती. चेंडूचा खेळ झाला तब्बल 5. 1 टू गो. व्हॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू हाताला भरतना शेवटचा. डोळ्याची पापणी लवते की लवते बॅट फिरली आणि त्यानंतर चेंडू अगदी निघून गेला. फुंकर मारत गुंगारा देत निघून गेला. डॉट बॉल बिंदी गेंद. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपला. 3 चा ड्रामा संपला आणि ओव्हर क्रमांक 3 च्या अखेरीस आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 28 या धावसंख्येवरती. 28 लॉस ऑफ दी 1 विकेट. आपण काही सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल रणजितजी सुर्वे आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही घेत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित तर सन्माननीय राजू दादा देखील आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सन्माननीय रविभाई यांचा सन्मान आम्ही करत आहोत. थँक्यू सो मच. त्याचबरोबर विनंती करेल सन्माननीय राम विलास गुप्ता साहेब यांचा सन्मान आम्ही करत आहोत. अतिथी देव भव. आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान सत्कार करणं परंपरा महाराष्ट्राची. ती परंपरा जोपासली आहे सानपाडा प्रीमियर लीगनं. यासाठी आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा आम्ही सन्मान करत असतो. आमच्या जयश्री ज्वेलर्सचे देखील मान्यवर आलेले आहेत. आमच्या जयश्री ज्वेलर्स त्यांचाही आम्ही सन्मान इथे करू इच्छितोय. वेलकम सर. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. SPL मध्ये स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा आमच्या अभिमानाची आहे. हा वर्ल्ड कप आहे. ओ हो हो हो. यावेळी थोडासा आपण पाहिलं तर वाईडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आलोय. आकाश बनसोडे. बर्थडे बॉय. आज सुजयचा देखील वाढदिवस आहे. आकाश यावेळी देखील गोलंदाजीसाठी तुम्ही पाहताय. ओव्हर क्रमांक 4 मध्ये दाखल झालाय. बर्थडे बॉय आज त्याचा वाढदिवस. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. चेंडू निसटलाय. ओ माय गॉड. 2 रन आपने चुराया. 2 रन आपने चुराया. जो सनम आंखों के नीचे से अंपायर के सामने से चोरीच्या होत्या या 2 धावा. 30 ऑन स्कोर कार्ड. 30 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. धावा करण्यासाठी प्रयत्न केला जातोय मात्र किरण जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत आशेचा किरण आहे. किरण आहे पोलार्ड आहे. टीमच्या धावसंख्येचा घेर कधी चेंज होऊ शकतो. मॅच कधीही तो तापवू शकतो. लॉफ केलाय बराच हवेमध्ये. कॅच पकडली प्रथमेश यांनी. आपटला चेंडू. चले जाव आणि तसा इशारा केलाय फलंदाज किरणला. पोलार्ड आउट. मोठी विकेट. टीमची अपेक्षा होती, आकांक्षा होती, महत्वाकांक्षा होती. आशेचा किरण होता तो पोलार्ड होता. जावं लागलं त्याला माघारी. सुनील निकम दाखल होतोय. एक ट्रम्प कार्ड गेला. दुसरा ट्रम्प कार्ड दाखल झाला. यानंतर मी विनंती करेल टॉस साठी. नवीन बॅटर दाखल झाले तर त्याचा सुनील निकम मैदानामध्ये दाखल झालेत.
ओहो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, अपील उचलण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी चालली आहे. बड्डे बॉय आज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आकाश बनसोडेची चालू आहे. आज वाढदिवस आहे, अभिष्ट चिंतन सोहळा त्याचा. संपूर्ण खेळाडूंना त्याला कालच्या दिवसामध्ये अगदी 12 वाजल्यानंतर आपण पाहिलं त्याचा वाढदिवस अगदी थाटामाटामध्ये साजरा केला. आणि आज त्याचा दिवस आहे आणि आज तो दिवस गाजवतोय देखील गोलंदाजीमध्ये. बड्डे, वाढदिवसाचा दिवस म्हणजे आपला हक्काचा दिवस. आणि तो महत्वाच्या दिवसामध्ये महत्वाची खेळी, महत्वाची गोलंदाजी आकाशची चालू आहे. आपल्या टीम चेंडू आता आला बॅटच्या टॉप एजला. कॅच साठी पुन्हा चुकी होत नाहीये. दुसरी विकेट आकाश बनसोडेच्या खात्यामध्ये. धक्का क्रमांक 2 दिला. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर आवेश बॅक टू डग आउट. संख्या 9 का फलंदाज बॅटिंग साठी दाखल झाला. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. वन टू गो. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. आई चेंडू सोडून दिला जातोय. कदाचित धावा एक्स्ट्रा भेटतील. अंपायर वाईट. +1. येस, +1. 2 धावा ऍड होत आहेत टीमच्या टोटल मध्ये. जुबेर आपण पाहिले तर मैदानामध्ये दाखल झालाय. सुनील निकम होते या संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 33 या आकड्यावरती 33. महत्वाचे काही चेंडू राहिलेत. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न राहिला. बॅट पूर्ण स्विंग केली आहे. अगदी आपण पाहिलं तर ओव्हरची समाप्ती झाली आहे. ओव्हर क्रमांक 4 इथे समाप्त होतोय. दोन्ही अंपायर चर्चा करतायत एकमेकांसोबत, शहानिशा करतायत. अपील उचलली आणि येस, गुड डिसिजन. ओ योटी आउट. बॅट स्विंग केली. बॅटच्या अगदी बॉटमला हा चेंडू घासला. आवाज आला आणि विकेट किपरनं अपील योग्य उचलली आहे. जुबेरला जावं लागेल. बॅक टू डग आउट जुबेर. एक मोठी विकेट. ओव्हर क्रमांक आता 4 समाप्त झाली आहे. संघाची धावसंख्या स्थिर आहे 33. पहिल्या मॅच मध्ये 62 झाल्या होत्या. त्याच्या अर्धी धावसंख्या म्हणजे कुठेतरी धावा कमी आहेत, कुठेतरी बॉलिंग अटॅक चांगला चाललाय आणि कुठेतरी बॅटिंग अटॅक थोडासा कमी राहिलाय. धावा आल्या नाहीयेत. पहिली ओव्हर महत्वाची राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या. न्यू बॅटर दाखल होत आहेत मैदानामध्ये. SPL सानपाडा प्रीमियर लीग संपूर्ण स्पर्धाचा शेवटची रात्र आजची. आज समजेल या SPL 9व्या पर्वाचा मानकरी कोण, ट्रॉफी कोणाच्या हातामध्ये राहणार, 40+ ची कोणती टीम पहिली ट्रॉफी घेणार, यंग टीम कोणती पहिली ट्रॉफी घेणार. आणि यादीची ओव्हर टाकली बड्डे बॉय आकाश बनसोडे ना. पुन्हा बड्डे बॉय दाखल झालेत सुजय. चांगला चेंडू हाताला जातोय सुजय यांच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर पडल्यानंतर राईज झाला, उसळी घेतली, डोळ्याच्या समोरून गेलाय, टाटा बाय बाय करत डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 5 शेवटचे षटक. यावेळी लॉफ करण्याचा प्रयत्न अगदी हवेमध्ये. कॅचचा कॉल दिलाय. What happened?
कॅच आउट. कारण की आम्ही बी कुछ समजे नाही, कारण की काय घडतंय काय झाला थोड्या वेळासाठी कळाला नाही. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर कॅच आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी जातो. म्हणजे चेंडू डॉट समजतो. डीजे थोडंसं टेन्शन आलंय आणि थोडंसं गाणं ऐकूयात म्हणजे टेन्शन होईल दूर. चा खेळ झाला. या देखील बॅट अगदी स्विंग केली आहे. स्टंपच्या बरोबर मध्ये सापडला. LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाजाला पुन्हा जावं लागतं. दोन्ही बड्डे बॉय बॅट ओव्हर टाकली. आकाश बनसोडेनं बड्डे बॉय, त्याने ओव्हर गाजवली, 5 धावा दिल्या. पुन्हा बड्डे बॉय 5व्या ओव्हर मध्ये सुजय शेट्टी 3 चेंडू मध्ये 2 विकेट घेतलेत आणि धावा दिल्या नाहीयेत. बड्डे बॉय आज दोघे बड्डे बॉयने ओव्हर गाजवली आहे. आकाश बनसोडेनं आज आपली ओव्हर गाजवली. सुजय शेट्टीनं देखील गोलंदाजी चांगली हाताळली आहे. 3 चेंडूमध्ये 0 धावा, 33 आहे टीमची टोटल 33. नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानामध्ये. मिस्टर अजय दळवी दाखल झालेत. लॉफ करण्याचा प्रयत्न सर हातामध्ये, कॅच ड्रॉप झाली आहे. ओमकार होता आणि ओमकार कडून आतापर्यंत चुका करताना पाहिलं नाहीये ओमकारला. खूप वेगानं आला ओमकारच्या दिशेनं. चेंडू गॅदर केला, फेकी त्यानं केली. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 5 म्हणजे शेवटची ओव्हर चालू आहे आणि चेंडू तब्बल बाकी आहेत 2. धावा आल्या नाहीयेत, फक्त 34 वरती धावसंख्या आहे. 34. लॉफ केला. लॉंगॉनला खेळाडू आहे स्ट्रेट हिट साठी. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, लॉंगॉपच्या खेळाडूने चेंडू अडवलाय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. बॅकअप आहे 3ऱ्या धावेसाठी, फसले जाऊ शकतात. 3री धाव अपूर्ण, 2च धावेवरती समाधान मानलं जात आहे. अजूनही धावसंख्या 40च्या आतमध्येच थांबली आहे. शेवटचा एक चेंडू बाकी. ऐकूया डीजे.
सिग्नल दिलाय. फ्रंट लाईट संपूर्ण तुम्ही ऑन करा. कॉमेंट्री बॉक्समध्ये मानस सरांना आपण ऐकूया. आता 37 धावेची इनिंग कशी होतीये. लो स्कोरिंग मॅच आहे, पण नेहमी म्हटलं जातं लो स्कोरिंग मॅच चांगली होते, टफ होते. लो स्कोरिंग मॅचमध्ये एक वेगळा दबाव असतो, मानसिक दबाव असतो. आणि सुरुवातीला पहिल्या 2 ओव्हरमध्ये काय खेळ राहतोय, खेळ तर बदलणार. येस, फ्लॅशलाईट पूर्ण ऑन झालेत. सानपाडा प्रीमियर लीग आज फायनल आहे आणि हे मैदान जर SPLचं जंगल असेल तर जंगलाचा राजा एकच असेल. कोण आहे हेच बघायचं आहे. आजच्या संध्याकाळमध्ये रात्रीमध्ये तो माहिती पडेल. तोपर्यंत जोडून रहा सानपाडा प्रीमियर लीग 2026. धन्यवाद किरण शिमस्कर सर. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं आणि सगळ्या मान्यवरांचं आपण सानपाडा प्रीमियर लीग 2026च्या या 9व्या पर्वामध्ये करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आजची दुसरी दिवस रात्र डे नाईट या स्पर्धेची आणि मॅच नंबर 2ला इन ॲक्शनमध्ये आपण यावेळेस पाहतोय, जिथे एका बाजूला ओम श्री प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधामध्ये पाम फायटर्स या 2 टीम्स मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅटल करतायत. यानंतरचा सामना ज्या 2 टीमच्या दरम्यान खेळला जाईल, स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रांजल 11 या 2 टीमच्या दरम्यान ती मॅच असेल. चला स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती आपला कॅप्टन टॉससाठी पाठवा आणि प्रांजल 11 टीम कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. तो मैदान के अंदर चलती है, सभी का करते हैं स्वागत. सानपाड़ा प्रीमियर लीग की ये सीजन 9 की शान आपको इस खूबसूरत मैदान पर नजर आएगी. दूसरा टी नाइट जहां पर मैच नंबर 2 यहाँ से इन ॲक्शन में बघा. यंग टीम मध्ये जर जे गुण आहेत, यंग टीमचा जो गट आहे त्याच्यामध्ये गुण समान झाल्या तर प्रथम 3 चिठ्ठ्या पडतील. त्याच्यामध्ये पहिला क्रम ज्या संघास लागेल तो संघ टॉपमध्ये खेळेल आणि ज्या चिठ्ठ्यातील 2 व 3 क्रम हे संघ मात्र सुपर ओव्हरच्या पद्धतीने सामने खेळतील, असा फॉर्मॅट आहे. खरं तर यंग टीमचा जो गट आहे त्याच्यामध्ये सेम पॉईंट जर झाले 3 टीममध्ये चिठ्ठ्या, ज्याला खरं तर त्या चिठ्ठ्यामध्ये ज्याचा पहिला क्रम येईल तो संघ मात्र टॉपमध्ये खेळेल आणि ज्या 2 टीम्स राहतील त्यांना मात्र सुपर ओव्हर पद्धतीने सामने खेळायचे आहेत. हे जे नियम आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नियम आपल्याला आधीच पोहोचलेले आहेत तुमच्यापर्यंत, पण पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. बिल्कुल, ये दोनों टीम के लिए ये रूल्स है जो रूल्स यहाँ से बताई गई. लेकिन मैदान के अंदर चलती है टारगेट 35 रनों का 30 गेंदों पर 37 का टारगेट है. सलामी जोड़ी मैदान के अंदर आएगी आकाश के साथ भरत और सुनील लांबोर गेंदबाजी की भागदौड़ को संभालेंगे. लेट्स स्टार्ट द गेम. पहली गेंद थी फुलर लेंथ ओवर पिच, बैट के नीचे टिप्पा खाने के बाद बीट करते हुए बल्लेबाज को निकल जाएगी विकेट कीपर के दस्तानों में. क्रिक लाइव के माध्यम से जितने दर्शक ऑनलाइन इस टूर्नामेंट के साथ जुड़े हैं उन सभी का भी मैं मानस मनोरे स्वागत करूंगा और जितने दर्शक मैदान के अंदर जुड़े हैं उन सभी का भी स्वागत होगा. डॉट बॉल से शुरुआत की सुनील लांबोर ने. एक और बार टप्पा खाने के बाद नीचे रही, एक और बार बीट किया और एक और डॉट बॉल. सुनील लांबोर जब बैटिंग कर रहे थे इतना कंट्रीब्यूट कर नहीं पाए, बहुत सारी डॉट गेंदें खेली और अब वही डॉट गेंदें वो कमा रहे अपने गेंदबाजी में. 2 डॉट बॉल के साथ शुरुआत, बल्लेबाज को खामोश किया. तीसरी गेंद अंदरूनी किनारे के साथ फिर एक बार बीट होते हुए तीसरी डॉट बॉल आई है. ये P1 का पहला पावर प्ले का ओवर जब होता है 30 यार्ड सर्कल के बाहर 2 खिलाड़ी, रन बनाने का अच्छा मौका. मैं हमेशा कहता हूँ पावर प्ले में पावरफुल हिटिंग आपको करनी पड़ती है, लेकिन पावरफुल हिटिंग में अगर आप वो बड़े मैक्सिमम मारने से अच्छा गेंदों को अगर गैप में धकेलने की कोशिश करेंगे तो वो बाउंड्रीज आपको आसानी से मिलती है. और अगर वहाँ पे कंसंट्रेट करेंगे तो शायद रन मिलने की संभावना और बार बार बड़े हिट के लिए जाएंगे तो फंस सकती है. 3 डॉट बॉल्स अभी तक ओवर की शुरुआत में. बल्ले का किनारा था, विकेट कीपर मिसिंग द कैच. 1 रन डिक्लेयर का सिग्नल आएगा और फील्ड अंपायर के द्वारा. कैच लेनी चाहिए, मुश्किल मौके आसान करने पड़ेंगे.
मुसीबतों को करोगे आसान तो मिलेगा जीत का आसमान, लेकिन वो कैच छोड़ा, जीवनदान मिलेगा। हाफ ट्रैकर बॉल सीधे बल्ले से ऑन साइड पर, मिड ऑन के ऊपर से ओवर लॉन्ग ऑन, वन बाउंस इनटू द फेंस, 4 रन। बचेंगी 24 और 30 रनों की जरूरत जो जीतने के लिए मैदान के अंदर नजर आएगी। 24 balls remaining needed, 30 runs to win. That is the equation for team पाम फाइटर्स। और इस प्रतियोगिता में पाम फाइटर टीम खेल रही है। हमारे उनके ओनर जो है अंकित पाटिल और देवेंद्र पाटिल, इनका शुक्रिया अदा करना बहुत ज़रूरी, क्योंकि उन्होंने फ्रेंचाइज की हुई है टीम पाम फाइटर्स। और ओम श्री प्रतिष्ठान की जो फ्रेंचाइजी है रोशन पाटिल साहब, उन्होंने इस टीम को इस टूर्नामेंट में उतारा। जब कल उनकी टीम जीती, बहुत सारे डिस्कशंस हुए होंगे। जब आप जीतती है तब आप खुशी का माहौल लेकर आती है, सेलिब्रेट करती है, एंजॉयमेंट होती है, पार्टीज होती है। जब आप हारते हैं तो फिर आपको लेसन्स मिलती है, सीख मिलती है, गलतियां सुधारने की कोशिश आप करती है। पाम फाइटर्स, क्या कल की रात में वो लेसन्स मिले होंगे, ये देखना भी बहुत ज़रूरी। लेकिन अगर मिले भी है तो इस्तेमाल कैसे करेंगे। गेंदबाजी तो अच्छी की, क्या बैटिंग यहाँ से वो चेस कर पाएगी। 24 में 30। चलिए स्पीडअप भी मेंटेन रखना है हर ओवर के बाद, ज़्यादा टाइम वेस्ट मत कीजिए प्लीज़। फायनल डे नाईट आहे, टाइम अलर्ट। चला टॉस करायचा आहे इकडे। किरण म्हस्कर सरांना विनंती आहे की आपण टॉस करून घेणार आहोत। एका बाजूला स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती आणि त्यांच्या विरोधात प्रांजल 11 या दोन टीम्स आहेत आणि त्यांच्यामध्ये नेक्स्ट बॅटल असेल, त्याचा टॉस केला जाईल। अजय दळवी गेंदबाजी की मार के ऊपर आएंगे। पहली गेंद हो, हेलीकॉप्टर, गेंद निकल गई ओवर द लॉग ऑफ, खूबसूरत, ये 4 रन। स्ट्राइक मिली है खिलाड़ी भरत, और भरत ने पहली गेंद पर अपना खाता खोला। आउटसाइड टॉप स्टंप लाइन, वाइड लाइन को क्रश करने वाली यॉर्कर खोद के निकाला। लॉन्ग ऑफ का एरिया पूरी तरीके से खाली था, सुनसान था, और उस एरिया में 4 को बटोरा है। क्या कमाल का स्ट्रोक था। एक्शन रिप्ले में अगर आप देखेंगे तो आपको पता चलेगा कितना खूबसूरत ये शॉट। ओह स्टाइलिश स्ट्रोक, गुड ना टेक, सिक्सर देख, ये बड़ा हिट लगाने की मंशा ना कामयाबी। टप्पा खाने के बाद गेंद शरीर से टकराती हुई नजर आएगी, और यहाँ से आपको डॉट गेंद की समाप्ति। आंखों में आंखें डालकर लड़ाई करना बहुत ज़रूरी। दो शेर जब जंगल में लड़ते हैं तो जंगल में हंगामा होता है, और दो शेरदिल टीमें जब मैदान के अंदर लड़ती है तो मैदान पर तहलका होता है। वो तहलका होगा भी। ये दोनों गेंदबाज बल्लेबाज कड़ी लड़ाई करते हुए इस मैच में। ऑन साइड पर खेला शॉट, मिड विकेट का एरिया, रिस्की रन, कंप्लीट भी करेंगे। थोड़ा सा थ्रो अगर और अच्छा होता तो शायद विकेट मिलने की संभावना हो सकती थी। जान बची तो लाखों पाए। रिस्क रन्स, लेकिन रिस्क इक्वल टू रिवॉर्ड, ये बात हमेशा की जाती है। नाम तो रिस्क लेने से बनती है। रन संख्या की बात करेंगे, 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहले ओवर में 7 थे। सुनील नामोर P1 का पहला ओवर लेकर आए थे, अच्छी शुरुआत कर दी अपनी टीम को, और उसके बाद उस मोमेंटम को कैरी फॉरवर्ड करना था गेंदबाज अजय दड़वी को। पहली गेंद पर 4 आए, लेकिन उसके बाद की 2 गेंदें मात्र 1 रन।
लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन है। पाम फाइटर प्रारंभिक बल्लेबाजों की ये जोड़ी जैसे इंटरनेशनल क्रिकेट में आप देखती है हर एक नेशन वाइज टीम जो होती है लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन के साथ खेलती है और यहाँ पर पाम फाइटर का भी वही माइंडसेट। गेंद पास तैयार होगी बॉलिंग ट्रैक पर, थोड़ा सा एंगल को चेंज करते हुए ओवर द विकेट। ओहो हो क्या बात है भाई, ये अनप्लेएबल बॉल, परफ्यूम डिलीवरी है ये, खामोश करने वाली डॉट बॉल। क्या कमाल की गेंद थी, रफ्तार भी, बाउंस भी, बल्लेबाज करे तो क्या करे। डॉट गेंद की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी। दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर चलता हुआ, 2 गेंदें अब भी बाकी इस ओवर में। टीम की रन संख्या 12, रन बने या 12, कौन बजाएगा किसके 12, मैंने कल भी बात की थी। यहां से बल्ले के अंदरूनी किनारे के साथ शरीर से टकराएगी, 1 रन यहां से भी पूरा किया जाएगा। अच्छी गेंदबाजी है, वार पर पलटवार, पहली पर 4, लेकिन उसके बाद कमाल की गेंदें। नाम है अजय, दिलाना चाहते अपने टीम को विजय और उस कोशिश में अभी तक तो अच्छी गेंदबाजी हुई है। टीम की रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 13, जब होगा 13 मेरा साथ तो बनेगी बात, लेकिन कौन किसका साथ निभाएगा, किसकी बात बनेगी, किसकी दाल दलेगी इस मुकाबले में। आखिरी गेंद, पावर प्ले यहां से समाप्त होगा। आखिरी गेंद को लेकर अजय तड़वी हवा में है, ये ऑन साइड पर खूबसूरत जाएगी, इनटू द स्टैंड्स, स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड्स में भी डिलीवर, 6 रन। पण कॅप्टन आपण लगेच या पर खूबसूरत जाएगी चला या कॅप्टन्स प्रांजल 11 कॅप्टन कारण की आमच्या सोबत कॅप्टन जोडले गेले, स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले। सो प्रांजल 11 कॅप्टन हा कॉल तुमच्यासाठी, आपण लगेच या प्लीज, आणि त्यानंतर लगेच टॉस करणार आहोत। 3ऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर लगेच टॉस होईल। सो प्रांजल 11 कॅप्टन हा कॉल तुमच्यासाठी। वेलकम डीजे। थैंक यू डीजे। 2 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ है। टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 19 रन बगैर नुकसान। आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 18 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। 18 गेंदें, 18 रन। चेस मास्टर, मॉडर्न मास्टर, द किंग ऑफ क्रिकेट सर विराट कोहली, इनका जर्सी नंबर 18 और यहाँ पे 18 में 18 बनाने भी है। बल्लेबाजी करते हुए टीम पाम फाइटर्स को, नाम में फाइटर्स है, फाइटिंग स्पिरिट भी इस टीम ने दिखाई, लेकिन ओम श्री प्रतिष्ठान कमबैक करना पड़ेगा, वार पर पलटवार करना पड़ेगा। पहले तो आप शिकार हुए, आपको अब शिकारी बनना पड़ेगा इस मैच में। गेंदबाजी ट्रैक के ऊपर बदलाव किया जाता हुआ सुनील निकम ओवर नंबर 3 के लिए आएंगे। नाम है सुनील, क्या जीतेंगे दर्शकों के दिल। निखिल पाटिल आए हैं। निखिल पाटिल, माफ कीजिए गेंदबाजी मार के ऊपर, इनके लिए भी हम कह सकते हैं। नाम है निखिल, जीतेंगे दिल तो बात बनेगी। निखिल पाटिल 3रा ओवर, चलिए शुरुआत करते हुए। टप्पा खाने के बाद नीचे रही, बीट किया, लोअर बाउंस, अनएक्सपेक्टेड फ्रॉम द विकेट। तेज तर्रारती है, क्विक आर्म, रफ्तार भरी गेंदबाजी, अच्छी बॉलिंग लाइनअप है। बैटर विंस विद द मैचेस बट बॉलर विंस विद द टूर्नामेंट, और अच्छी बॉलिंग लाइनअप ओम श्री प्रतिष्ठान के पास। ओहो, इस बार बैकफुट से ऑन साइड पर डीप पे खिलाड़ी, ये कैच नहीं छूटा मेरे दोस्त, ये आपने मैच छोड़ा है। रन आउट के लिए भी अपील है। एक ही गेंद पर 2 बार आउट हो सकते थे आकाश, बाल बाल बचे, नसीब का साथ, पहले कैच छोटा, फिर रन आउट छोटा, और क्या कमाल का लक फैक्टर है इस खिलाड़ी के पास। निखिल पाटिल, अगर इस टूर्नामेंट के पिछले 8 सालों के बारे में बात करेंगे तो 14 विकेट्स टोटल इस खिलाड़ी ने अपने नाम की, और इस सीजन में भी अच्छे कंट्रीब्यूशन करने की कोशिश उनके द्वारा जरूर रहेगी। निखिल पाटिल पिछले 8 सालों में 14 विकेट्स,
टोटल इस प्रतियोगिता में। लेकिन यहाँ पर ये 9 सीजन है और सीजन 9 में आपको अलग करना पड़ेगा डे नाइट फॉर्मेट। टोटल थर्ड अंपायर की चेक तरफ केला गई है जातोय. रन आउट के लिए। स्ट्रायकिंग रनआउट साठी सेकंड धाव पूर्ण झाले की तिथे आउट आहे. यासाठी थर्ड अंपायर टेक्निकल टीमच्या कोर्टामध्ये चेंडू टाकला अंपायरनं. नॉट आउट। चलिए नॉट आउट का डिसीजन आएगा थर्ड अंपायर के द्वारा। 2 रन वो सक्सेसफुली कंप्लीट भी होंगे। टीम की रन संख्या आगे भी जाएगी। जहां पर स्कोर कार्ड पर टोटल की बात करेंगे तो रन संख्या 21, 21 रन बनी। जीतने के लिए आने वाली गेंदें बचेंगी यहाँ से अब 16 और 16 रनों की जरूरत भी है। 16 गेंदें 16 रन। रन बॉल इक्वेशन। पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो हारोगे मैच, ये भी कहा जाता है। हर एक कैच की कीमत क्रिकेट में हार और जीत के बीच के बराबर। गेंदबाज तैयार होंगे इस बार। पूरे एक बार बीट किया, बल्ला घूमा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन, एंड दैट्स व्हाई द बॉल इज रिमेन डॉट। कमाल के गेंदबाजी करते हुए कम बैक किया, अपनी टीम को कहा है जीवित अभी भी हमें इस मुकाबले के अंदर। निखिल पाटिल कमाल के गेंदबाजी अपने कातिलाना अंदाज के साथ खामोश करते हुए। यहां पर भी हवा में है ये डीप में खिलाड़ी और इस बार नहीं करेंगे कोई गलती। द कैच हैज बीन टेकन, आकाश हैज टू डिपार्ट, गोइंग बैक टू पवेलियन, फर्स्ट विकेट डाउन। सुजय शेट्टी आज के बर्थडे बॉय है, नंबर 3 की पोजीशन पर आई है। गेंदबाजी भी इन्होंने अच्छी की थी पिछले इनिंग में, कमाल की ओवर रही थी। 3 विकेट 2 विकेट चटकाए थे अपने ओवर में सुजय शेट्टी ने, और वो आएंगे इस मैच में नंबर 3 की पोजीशन पर। मजबूत बॉडी लैंग्वेज के साथ आती है, लेकिन क्या उतनी मजबूत बल्लेबाजी भी करेंगे? समीकरण में बदलाव होता हुआ। बल्ले का अंदरूनी किनारा लगा था, यहाँ पर भी गेंद डिक्लियर जोन में जाएगी, सिंगल कन्वर्ट किया जाएगा। मुकाबले के अंदर जान फेंकी है निखिल पाटिल, सबसे कातिल बिल्कुल आप कह सकती है, अपने गेंदबाजी की जादुआत को पेश किया। देखिए मैं हमेशा कहता हूँ अगर आपको नामुमकिन को मुमकिन करना है तो 99% लॉजिक कभी नहीं चलता, 1% मैजिक चलता है, और वो मैजिकल ओवर निखिल पाटिल के द्वारा। हवा में गेंद है, क्या एक और विकेट मिलेगा? पहले भागना चाहिए था, गेंद की तरफ देखते रह गए आप। देखने से अच्छा पहले ही आपने वो स्टार्ट लिया होता, वो अटेम्प्ट किया होता, वो कोशिश की होती, लेकिन वन शॉट है ये। टॉससाठी विनंती करेल आमचे सन्माननीय मेहता साहेब, त्याचबरोबर सन्माननीय राम गुप्ता साहेब, रविदादा, आपण सर्वांनी आपण टॉससाठी जाऊयात. येस वेलकम. आपण सर्वांनी टॉससाठी येऊयात. एक महत्त्वाचा टॉस 40+ करो या मरो अशी मॅच, म्हणजे जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल.
जो पराभूत होईल त्याचा प्रवास SPL मधला थांबेल. दोन्ही टीम माझ्यासोबत जॉईंट होतील. कॅप्टन स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती टीम कॅप्टन माझ्यासोबत जॉईंट होतील. आणि दुसऱ्या बाजूला प्रांजली 11 टीम. करूया मोरोची मॅच आहे, म्हणजे जो जिंकेल तो फायनलचं तिकीट बुक करेल. शेवटच्या काही क्षणापर्यंत आपण आलोय, म्हणजे ही टॉस match- इकडे मॅच 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावा झाल्यात त्या म्हणजे स्कोर कार्ड वरती 23 धावा. इक्वेशन सर थोडंसं सांगतोय येणारे आता 12 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी मात्र 14 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 14 धावा. शॉर्ट रन साठी पण रिव्ह्यू घेतलाय. ओके चला, शॉर्ट साठी पण रिव्ह्यू घेतला. इकडे चेक होईल, तिकडे टॉस होईल. कॉल कोणाचा आहे? अर्थातच सानपाडा श्री आणि SPL तुम्हाला कॉल करायचा आहे. प्रांजली 11 तुमचा कॉल असेल. साहेब स्विंग दी कॉइन. सानपाडा श्री हा कॉल आहे आणि SPL हा कॉल आला. टॉस जिंकलाय महत्वाचा. दादा करूया मोरो महत्वाची मॅच आहे. बघूया, इतर खेळाडूंना विचारून सांगू काय घेणार ते. डन चालेल. दुसऱ्या बाजूला काय बोलतात, टॉस राहिला असता तर नाही, आमचं ठरलंच होतं की आम्ही पहिल्यांदा बॅटिंगच करणार होतो. बघूयात काय येतं या मॅच मध्ये, कारण की अजूनही टॉस जिंकलेला आहे. निर्णय थोड्या वेळामध्ये कळवतील संपूर्ण टीमला विचारून. तोपर्यंत सानपाडा प्रीमियर लीग ही महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. दोन्ही टीमचा टॉस झाला, जो आपण पाहिले तर महत्वाचा मॅच मैदानामध्ये चालू आहे एका बाजूला, कारण की जास्त वेळ घेणार नाहीये, लगेच मॅचच्या दिशेने जाणार. सर्व मान्यवरांना विनंती करेल, तुम्ही सर्वजण आलात, स्पर्धेची शोभा वाढवली, आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती VIP डाईस वरती काय लगेच बनतं? बसून घेऊयात. झालाय. थर्ड अंपायर नाहीये त्याच्यासाठी. ओके यस, चला त्या गोष्टीसाठी तिसऱ्या पंचांची मदत आपण घेऊ शकणार नाही आहात. बघा, जी काही नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्या नियमांच्या आधारेच रिव्ह्यू घ्यायचे आहेत आपण. हा 10 सेकंडच्या आतमध्येच. मगाशी पण बराचसा उशीर झाला होता. टाइम लिमिट आहे. 10 सेकंडच्या आतमध्येच रिव्ह्यू घेतला जाईल असे तिसरे पंच सांगतायत. त्यांनी सांगितलंय टाइम तुम्ही आता सांगा 10 सेकंडच्या आतमध्ये, अन्यथा त्याच्यानंतर घेतला तर रिव्ह्यू नाही दिला जाणार. याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. चेक टॉस स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती टीमनं जिंकला आणि त्यांनी घेतली गोलंदाजी. सो लक्षात घ्या, प्रांजली 11 तुम्हाला करायची आहे बॅटिंग यानंतरच्या मॅच मध्ये. थँक्यू. 12 गेंदे और मैदान के अंदर 14 रनों की जरूरत जीतने के लिए नजर आएगी पाम फाइटर टीम को. द रिक्वायर्ड रन रेट इज अप टू 7.00. 7 रन प्रति ओवर की औसत. किसने सोचा था 30 गेंदे 37, इतना आसान मैच 12 गेंदे और 14 रन के समीकरण पर आएगा. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल, प्रेडिक्शन होती है फेल, और गिरगिट से भी तेज रंग बदलने वाला खेल इसे यूं ही नहीं कहते. अभी भी मजा है, अभी भी रोमांच है, अभी भी एक्साइटमेंट है, अभी भी लड़ाई बाकी है. पहली ने फुल टॉस दी आउटसाइड टॉप स्टंप से डिक्लेयर एरिया में जाती हुई. पहली पर आएगा सिंगल रन. ये अगर 4-5 रन वाला ओवर होता है मजा आएगा. अगले ओवर में आखिरी ओवर रफ एंड टफ फाइट वाला होगा, लेकिन पाम फाइटर ये चाहेगी कि 1 से 2 तो बड़े हिट हम मारे ताकि यह मुकाबला इसी ओवर में समाप्त हो, ताकि आखिरी ओवर में वो प्रेशर ना आए. दोनों टीमें अपने अपने सोच से चलती हुई. क्या होगा इस मैच में? ओह, डांडी गोल, फर्नीचर को डिस्ट्रॉय किया. मोस्ट इंपॉर्टेंट विकेट. हार और जीत के बीच जो खिलाड़ी सबसे बड़ी दीवार बनकर खड़ा था भारत, उस दीवार को चकनाचूर किया जाएगा. बड़ी सफलता है ये.
बाळासाहेब लांबोर. बाळासाहेब लांबोर लकी ड्रॉ मधली पहिली चिठ्ठी आहे. बाळासाहेब लांबोर कोण असेल? आहे का? ए बापरे, आहे बाळासाहेब लांबोर. फॉलोवर आहे माझा तो. वाव. बॅट MRH ची वेल क्वालिटी बॅट त्याला दिली जाते, जी प्रॅक्टिस बॅट नॉकिंग बॅट साठी जी यूज करतात. लकी ड्रॉ चिठी बाळासाहेब लांबोर. तो खुश असेल आणि लकी ठरला आज. मैदान के अंदर फिर एक बार खेल की तरफ बढ़ेंगे। ओहो क्या बात है, कमाल का एफर्ट, डाइव लगाई, हवा में छलांग लगाई, इंटरनेशनल लेवल की फील्डिंग, अंतरराष्ट्रीय दर्जा फील्डिंग का इस खिलाड़ी ने दिखाया। आवेश थी वहां पर, क्या बात है आवेश, तारीफ के काबिल ये एफर्ट। जी जान के साथ लड़ाई करनी पड़ती है, मैदान के अंदर आपको जीतने की कोशिश करनी पड़ती है, और वही करते हुए ये खिलाड़ी, ये टीम एक एक रन के लिए जद्दोजहद, एक एक रन के लिए लड़ाई, एक एक रन के लिए संघर्ष, क्योंकि जितना बड़ा संघर्ष होगा उतनी ही बड़ी जीत होगी। और आज यही संघर्ष करते हुए गेंदें बची है 8 और जीतने के लिए 10 बनानी है। सीधे बल्ले से फिर एक बार डीप में खिलाड़ी आवेश से, अब ये गलती हुई, मुश्किल मौका था, कठिन कैच था, अपने बॉडी वेट को बिलो द ग्राउंड लेकर जाना था, कैच को अटेम्प्ट करना था, कैरी करना था, सारी चीजें की, कोशिश की, हाथों से गेंद निकल गई, मिलेगा एक सिंगल रन। और फिर एक बार समीकरण बदला, 7 गेंदे और 9 रनों की जरूरत। 7 बॉल 9 रन्स आर रिक्वायर्ड फॉर टीम पाम फाइटर्स। ये महत्वपूर्ण गेंद है, 14 रनों की जरूरत थी 12 में, 5 में मात्र 5 रन दिए हैं, और ये गेंद बहुत इंपॉर्टेंट होगी। गेंदबाज चल पड़ी है। ओहो तेज तर्रार, शोल्डर हाइट से कान में सीटी बजाती हुई, सुन करती हुई ये बाउंसर आई, डॉट बॉल, और इससे डॉट के साथ ओवर की समाप्ति करेंगे। 4 ओवर का खेल हुआ और टीम की रन संख्या स्कोर कार्ड पर भरी है 28, 28 रन। गेंदें बचेंगी अब 6 और जीतने के लिए 9 रनों की जरूरत। सर्व लहान मुलांनी जागेवरती बसून घ्या, अन्यथा लकी ड्रॉ काढला जाणार नाही. तुम्ही जागेवरती तुमच्या सगळ्या जागेवरती बसून घ्या, तरच लकी ड्रॉ पुन्हा काढला जाईल. सगळे लहान मुलांना सगळ्यांनी बसून घ्या जागेवरती, त्यानंतर लकी ड्रॉ काढला जाईल. 6 गेंदे 9 रनों की जरूरत। मैदान के अंदर कमाल का मुकाबला, कांटे की टक्कर आप देख रही है। 37 30 गेंदों पर बनाने थे, और यहाँ पर अब 6 गेंदे जीतने के लिए 9 रनों की जरूरत। इफ यू वांट टू बी फाइन यू हैव टू स्कोर 9 विद इन द 6 बॉल्स। 6 गेंदों पर 9 रन आपको यहाँ से बनानी है। कमाल का ये मुकाबला जो आपको यहाँ से होता हुआ बिल्कुल नजर आएगा। गेंदबाजी ट्रैक के ऊपर बदलाव भी किया गया। गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज मयूर पाटिल। मयूर पाटिल, क्या मिलेगा मयूर को गेंदबाजी का सुर? क्या सामने वाले बल्लेबाजों की सुर ताल बिगाड़ेंगे वो? ये बात भी आपको यहाँ से देखने लायक नजर आएगी। 6 गेंदे 9 रनों की जरूरत। चलिए स्पीड अप मेंटेन कीजिए। ओम श्री प्रतिष्ठान, ज्यादा टाइम नहीं है, तुरंत 6 गेंदे जीतने के लिए बनाने 9 रन। मैं हमेशा कहता हूँ ऐसी सिचुएशन में आपको काबिलियत दिखानी पड़ेगी। 6 गेंदे 9, कैसे शुरुआत करेंगे मयूर पाटिल? आखिरी ओवर और ओम श्री प्रतिष्ठान का भविष्य इन खिलाड़ी के हाथों में। पहली गेंद आक्रमण किया, स्लॉट वाली गेंद को भेजा बाहर वाले प्लॉट में, एक फाइट तो वातावरण टाइट, और ये 6। कर्म अच्छे होते हैं, उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता, और यहाँ पर वो अच्छे कर्म करते हुए बल्लेबाज, इसी वजह से उनकी टीम भी रोशन होगी इस मुकाबले के अंदर। 5 गेंदे और मात्र 3 बनाने हैं। ड्राइव किया, ये सेंसिबिलिटी है, ये अक्लमंदी है, ये प्रेजेंस ऑफ माइंड है, ये मैच्योरिटी है, और ये मात्र 1 रन भी बनाते हुए। अब 4 गेंदें बची है जीतने के लिए, 2 की जरूरत।
मैं हमेशा कहता हूँ जो चलाएगा अकल वो होगा सफल, और सफल हो रहा है तो अकल का चलना बहुत जरूरी। ये 4 में 2 कमाल का मैच हुआ। आखिरी ओवर ऐसा लगा लड़ाई हो गई, लेकिन हुई नहीं है। ओह, यहां से भी ये चिप शॉट सीधे बल्ले से डीप में खिलाड़ी केन को रोकेंगे, लेकिन तब तक समय था। दूसरे रन को पूरा किया, कल की हार को भुलाकर जीत का सपना आज देखा था और उस सपने को सच किया इस टीम ने। पाम फाइटर्स, वेरी वेल डन, वेल प्लेड एंड मैनी मैनी कांग्रेचुलेशन फॉर द विन।